पुण्यात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। लाचारी पत्करून युती नको, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं धंगेकर म्हणाले आहेत। शिवसेनेच्या जागा भाजप ठरवणारा कोण असा प्रश्न धंगेकरांनी विचारलाय। दरम्यान रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर पुण्यात अपक्ष निवडणूक लढवणार आहे। शिवसेना भाजप युतीत प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्याने प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं समजतंय। रवींद्र धंगेकरांना प्रभाग क्रमांक 23 आणि 24 या दोन्ही जागा शिवसेनेकडे हव्या होत्या, मात्र भाजपकडून एक जागा देण्याची तयारी आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून प्रतिभा धंगेकरांना उमेदवारी दिली जाते, तर प्रभाग 24 मधून धंगेकरांचा मुलगा अपक्ष रिंगणात उतरणार आहे। मी माझा मुलगा म्हणून निवडणूक लढण्याची पक्ष म्हणून मला माझी मागणी की स्वाभिमानाने आमची लाचारी पत्करणांना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही उमेदवार नाही ठरवले, आमचे उमेदवार आम्ही ठरवणार आणि तुम्ही कुठल्याही जागा देणार तर आम्ही नाही सहन करणार। मग प्रणवला का जागा भेटत नाही म्हणून हा नाही प्रणव लढणार आहे। जागा भेटू नाही भेटू लढणार। दंगेकरांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित पक्ष घेतील। दंगेकरांनी आमच्या पक्षात आल्यानंतर त्यांची जर कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपाय निश्चित आमच्याकडे आहेत। कार्यकर्ता हा टिकला पाहिजे, मजबूतीने उभा राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे। म्हणून दंगेकरांशी एकनाथ शिंदे साहेब स्वतः बोलतीलही आणि त्यावर एक योग्य तो निर्णय सुद्धा घेतील।